आणि यानंतर एक धक्कादायक बातमी तुळजापूरमधनं। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पुजारी आरोपी असल्याचं सिद्ध झालंय। चौकशीमध्ये आतापर्यंत 11 पुजाऱ्यांची नावं समोर आल्याची माहिती मिळतेय। 11 आरोपी पुजाऱ्यांवरती या संदर्भात कडक कारवाईचे संकेतही मिळतात। ज्या पुजाऱ्यांवरती गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती थेट कारवाई केली जाईल। तुळजाभवानी मंदिर प्रशासन ही कारवाई करणार असल्याची माहिती मिळतेय। बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेत। बालाजी, अगदी थोडक्यात हे सगळं काय प्रकरण आहे आणि कोण कोण आतापर्यंत आरोपी सिद्ध झालाय? ज्ञानदा ऐकून जर बघितलं, तुळजापूर हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं भूमी म्हणून ओळखलं जातं आणि याच्यात ड्रग तस्करी हे प्रकरण काही दिवसापूर्वी समोर आलं। त्याच्यात आता हे जे आहे ते काही पुजाऱ्यांचा समावेश असला आणि त्या पुजाऱ्यावरती गुन्हे देखील दाखल झाले आहेत। 30 नावं आतापर्यंत आपल्याला प्राथमिक माहिती मिळत आहे, ते 11 नावं त्याच्यामध्ये पुजाऱ्याचे आहेत आणि त्याच्यावरती मंदिर संस्थान जे आहे ते कारवाई करणार आहे। त्या पुजाऱ्यांना देऊळ कवायतनुसार कायमस्वरूपी जे आहे ते प्रवेश बंद केला जाणार आहे। ज्या पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत त्याच पुजाऱ्यावरती ही कारवाई केली जाणार आहे। यंदा दुसरं जर बघितलं तर ह्या पुजाऱ्यांची संख्या जी आपल्याला प्राथमिक मिळते 11 आहे, मात्र ही संख्या देखील वाढू शकते। एकूण बघितलं तर ज्या पुजाऱ्यांकडे ज्या आशेने देवीचे भक्त आशेने पाहत असतात की त्यांच्याकडून काहीतरी आदर्श घेतला जातो, मात्र त्याच पुजाऱ्यांकडून हे बरोबर। या प्रकरणामध्ये पुजारीच दोषी ठरत असल्यामुळे किंवा आरोपी ठरल्यामुळे मोठा धक्का बसलेला आहे। या पुजाऱ्यांवरती आता कारवाई निश्चित आहे। त्यांना मंदिर प्रवेशात बंदी होण्याची शक्यता आहे। धन्यवाद बालाजी सगळ्या माहितीबद्दल आणि या बातमी